हे दादा बस बस दादा. आपल्याला ही लढत पाहायला मिळणार आहे. अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानावरती. पाहूया अरुण पाटणी. दोन्ही संघ आहेत ते तुल्यबल संघ आहेत आणि या दोन्ही संघामध्ये नक्कीच मात्र हा मैदान गरम करणारा दोन्ही संघ आहेत. समीचा बस. प्रेषक बोरकर रेडवरती चढाईवरती आज पाहूया. या ठिकाणी असे बालाराम गौरव तांडेल यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी आहात. आपणास कलकलीची आणि प्रेमाची विनंती आहे की आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र डॅश करण्याचा प्रयत्न गुण कमाई झालेली आहे. पवन पुत्र पालखार. नेक्स्ट मॅच पवन पुत्र पालखार एम पर्सेस जय हनुमान तरशे. आपल्या संघाचे जे दारोमदार आहे ते प्रशिष्ट बोरकर यांच्या खांद्यावरती अनेक ठिकाणी अनेक मैदानावरती प्रेषक बोरकर हा चांगल्या पद्धतीचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगल्या पद्धतीची चित्तेची झेप असलेला हा प्रेषित बोरकर मैदानावरती रेडिंगसाठी परंतु रिक्ता तरी माघारी. आपण पण हे करूया. क्रिकेट झालं माझ्या आरोप पाटणी संघाकडनं मित्रांनो प्लेस आहे. तो प्लेस प्रमाणे अतिशय हुशारीने आणि चालाखीने हा क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलेलं आहे. शिव हवेली संघाचे रेडर मात्र प्रयत्न मंगेश पाटील बॅट में पहले गेंद. मंगेश पाटील या साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. मारुती गुरुद्वारा विनंती करतो की मंगेश पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. तू तिथं आल्या उधर जा ना पुढे उभा राहू नको रा. जयदीप तोगले या ठिकाणी आपण आहात. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. या ठिकाणी मायेची ऊद असलेली शाल तसेच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मंगेश पाटील साहेबांचा या ठिकाणी येतो चीफ सन्मान
कोणतेही कार्यक्रम असो नेहमी समालोचनासाठी ते पुढे असतात. यांचे सत्कार करतील आमच्या गावचे शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख दत्तक ठाकूर. विठ्ठल ठाकूर स्टेजवर येण्याची कृपा करावी. आपली कोर्ट आहे आणि त्या कोर्टामधनं अतिशय चालाखीने आणि सुंदररित्या हा गुण मिळवण्याचा प्रयत्न आतापर्यंत गुणफलकावरती 5 गुण. सामाजिक कार्यकर्ते आपणाच विठ्ठल ठाकूर पुढील सन्मान आपण स्टेज मध्ये या. चला पुढील सत्कार विठ्ठल ठाकूर यांचे सत्कार करतो दीपक ठाकूर. या पाटणी संघामध्ये आपल्या नावाचा लौकिक ठेवणारे पांडुरंगदादा बोरकर, गजाननदादा बोरकर, लक्ष्मण बोरकर, शांताराम बोरकर यांचे या ठिकाणी आज संघामध्ये चिरंजीव आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. निखिल बोरकर त्याप्रमाणे प्रेषित आणि आता मात्र प्रेषित झाला मात्र जगून ठेवला आहे. आता मात्र गुण फलकावरती आपल्याला गुण पाहायला मिळतात. पाटणी 14 आणि विराट तुम्ही रेड बीट टाकू नको रे बाबा. समोर खाली बसून घ्या. वरती स्कोर बघ हे करण. जामच धूम झाला का 18 वेळ या सामन्याचा नका आहे ती कट करायला लागेल. चला मित्रांनो गावदेवी मुंडानी ब पवनपुत्र पालखार नेक्स्ट मॅच. सामन्याचा दुसरा सत्र चालू झालेला आहे आणि हा शेवटचा सत्र आणि पाटणी संघाचं क्षेत्ररक्षण वा सुंदर अतिशय सुंदर नको वाटलं इमानदारी 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा प्रेषित बोरकर शिवसंघाच्या कशाला थांबव डायरेक्ट तेवढीच करा. तेवढा टाइम आहे कोण तिथं म्हणून अशा गाड्यासाठी व्हिडिओ पोस्ट करतो. एडिट करा चांगला तेवढा ते व्ह्यू वाढतील. फक्त गेला 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा मात्र नामदेव बोरकर आप्पा यांचा चिरंजीव आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या यशस्वीरित्या त्यांनी हा प्रयत्न त्याचा सफल झालेला आहे. आणि आता पुन्हा एकदा प्रेषित बोरकर
अद्याप पाटणी संघाकडे 21 आणि शिव संघाकडे 7. चौदा गुणांचा बोजा आणि आता मात्र पुन्हा एकदा किती गुणांची कमाई आहे? 2-2. थांब तिथं थांब. पाटणी संघाचं आक्रमण रोखता आलेलं नाही आहे. समीर दा जरासा पाठव. फारसं काही आपल्याला शिवसंघाकडनं पाटणी संघाला तेवढेच तोड उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 5 मिनिटं. स्नॅप पाठव. आता मात्र समीकरण बदलताना दिसतो या ठिकाणी. चला मित्रांनो, गावदेवी मुंडानी नेक्स्ट मॅच. पुढील सामना पवनपुत्र पालखर गावदेवी मुंडा.